गुड मॉर्निंग माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रस्टेड ऑनलाईन क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण घेऊन आलो आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी म्हणजे MPSC PYQ, आणि ज्यामध्ये आज आपण टॉपिक अभ्यासणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रोपोर्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, काय आहे की आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जा, त्याच्यात अंकगणिताचा संपूर्ण कोर्स आलेला आहे आणि तिथे तुम्ही सुरुवातीला गुणोत्तर आणि प्रमाणच्या सर्व ट्रिक्स अभ्यासून घ्या आणि त्यानंतर या PYQ साठी या. नक्की डायरेक्ट तुम्ही PYQ हे एवढे जरी समजा गेले है ना, एवढे जरी समजा तुम्ही संपूर्ण गणित केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईलच, त्याच्याबद्दल वाद नाही. तरी जर तुम्हाला डिटेलमध्ये अजून अभ्यासायचं असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, गुणोत्तर आणि प्रमाण नावाचं युनिट आहे, तिथून तुम्ही अभ्यास करा. चला आता आपण नक्की सुरुवात करू, ज्याच्यामध्ये MPSCचे सर्व प्री आणि मेन्सचे आपण PYQ घेण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. चला पटकन आपण पहिला प्रश्न आपला घेऊ. पहा याच्यामध्ये काय म्हणत आहे पहिला प्रश्न. तर प्रश्न असा आहे की जो संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 मध्ये आलेला आहे. आपण सर्व कव्हर करू, 22, 23, 24, 25 है ना, ठीक आहे, द्या लक्ष. मग संयुक्त गटक पूर्व परीक्षा 2022 मध्ये आलेला पहिला प्रश्न, जो दोन संख्यांचं गुणोत्तर किती दिसत आहे? 3:4. दोन संख्यांचं गुणोत्तर दिलाय मित्रांनो, काय दिलाय? 3:4 प्रमाणात आहे. त्यांच्या शब्दाकडे लक्ष द्या, वर्गांची बेरीज. त्यांची बेरीज म्हटलं काय नाही, वर्गांची बेरीज. पण आता इकडे लक्ष देऊ बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 3:4. मग पहिली संख्या कोणती कन्सिडर करू आपण? जर गुणोत्तर 3:4 असेल तर पहिली संख्या काय म्हणू? 3x, आणि दुसरी संख्या काय म्हणू? 4x. ह्या झाल्या दोन संख्या आपल्याकडे. एक संख्या 3x असेल, एक संख्या 4x असेल. बरं, त्या संख्यांची बेरीज दिली आहे काय? नाही. त्या संख्यांच्या काय म्हणत आहे? वर्गांची बेरीज. मग आता 3x म्हणजे ही पहिली संख्या 3x, मग तिचा काय करणे आपल्याला? वर्ग. मग या 3चा वर्ग किती होत आहे? 9, आणि x चा वर्ग. ओके इथपर्यंत. तसंच 4चा वर्ग किती होत आहे? 16, आणि x चा वर्ग. मग हे दोन संख्यांच्या वर्गांची काय शब्द आहे? वर्गांची बेरीज. मग या दोघांची बेरीज करू. 16 आणि 9 बेरीज किती होती विद्यार्थी मित्रांनो? 25 x चा वर्ग. 16 आणि 9 ची बेरीज किती झाली? 25 x चा वर्ग. आणि ही वर्गांची बेरीज किती दिली आहे म्हणते? 400. म्हणजे याची किंमत किती दिली आहे? 400. मग x वर्गाची किंमत काय होईल? तर 400 भागीला काय करा? 25. येतं लक्षात? 400 भागीला 25. आता 25 ने 400 ला भाग द्या. पहिले सुरुवातीला 5 ने द्या, डायरेक्ट 25 न पण जाते है ना. मग 5 5 25, 5 8 40, किती राहिले? 80. आता पुन्हा भाग जाते बघा, काय म्हणते? 5 1 5, 16 5 80. मग x वर्गाची किंमत किती दिसत आहे? 16. इथं लक्षात घ्या, इथं जी किंमत आहे 16 ही कशाची? x वर्गाची. मग आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? पहिले सुरुवातीला x ची. x बरोबर किती येईल मग? 4, कारण x वर्गाचं वर्गमूळ x आणि 16चं वर्गमूळ 4. मग x ची किंमत किती आली? 4. मग आपल्याला प्रश्न काय केला? त्या संख्या कोणत्या? मग नक्कीच ती संख्या 3x आणि 4x. मग 3x, तर x ची किंमत किती होती? तर x ची किंमत होती 4. मग 4 त्रिक किती रे? 12. आणि इकडे दुसरी संख्या कोणती आहे? 4x. मग इकडं x ची किंमत किती आहे? 4. 4 चूक किती रे? 16. मग त्या संख्या किती दिसत आहे? 12 आणि 16. काय दिसतंय आपला ऑप्शन क्रमांक A, 12 आणि 16. येत्या लक्षात? ठीक. आता हे झालं. जर आपण असं गेलो, तुम्ही याच्यावरूनही जाऊ शकता. 3चा वर्ग 9, लक्षात घ्या, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. 16 आणि 9 ची बेरीज किती? 25. आणि आलेला 25 न कोणाला भागा? 400 ला, कारण वर्गांची बेरीज आहे ना, किती? 400 ला. आता 25 ने 400 ला भागितलं किती येते? 16. येतं लक्षात? पण ही बेरीज 25 कशाची होती? वर्गाची. मग x ची किंमत किती येईल? 4. येतं लक्षात? 16 आलं तर x ची किंमत 4. 4 त्रिक 12, 4 चूक 16, 12 आणि 16. असं सुद्धा तुम्ही शॉर्टकटनं करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल? प्रॅक्टिस. लक्षात येत आहे? म्हणजे या प्रकारचे गणित तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पुढच्या गणिताकडे जाऊ आपण. पहा पटकन. आता समजा पुढचं गणित पहा. खूप सर्व टॉपिक जेवढेही आपण अभ्यासत आहोत ना, हे एवढे जरी तुम्ही गणित केले ना, आजच्या या लेक्चरचे एवढे जरी गणित करून गेले ना,
गुणोत्तर आणि प्रमाणवरचं प्रत्येक पेपरमधलं गणित तुमचं सॉल्व्ह होईल. बघा हे सुद्धा गणित काय होतं की याच्यामध्ये बघा ना कुठे आलेलं आहे, मुख्य परीक्षा 2018 मध्ये आलेला. या गणिताकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं गणित आहे आणि हे गणित सर कोणत्याही एक्झामला येते, सेंट्रल गव्हर्नमेंट घ्या कोणतीही घ्या. गुणोत्तर प्रमाण तुम्हाला एवढं करा ना, मी नक्की सांगतो तुमचं नुकसान कधीच करणार नाही. बघा काय म्हणत आहे या गणितात, A:B 5:7. खूप जबरदस्त ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. पहा A:B B:C आणि ABC. मग सगळ्यात पहिले काय करायचं, वर लिहायचं A, त्याच्यानंतर B आणि इथं C. D पण असते, पुढं गणित आहे बघू आपण. ठीक, मग A, B आणि C. मग A:B ची किंमत किती दिली आहे, 5:7. लक्ष द्या व्यवस्थित, 5:7. B:C ची किंमत किती आहे, 6:11. व्यवस्थित लक्ष द्या, 6:11. झालं. ट्रिक्स आहे, डायरेक्ट ट्रिक शिकू आपण. ठीक, त्या भारूडवरतीच जाऊ नये. ठीक आहे, चालेल. आता या दोघांचा नेहमी काय करायचा, गुणाकार. 6 42. आता व्यवस्थित लक्ष द्या इथं. आता याच्यात 6 पासून 42 कसे झाले, तर 6ला कितीनं गुणलं, 7नं. मग 6ला जर 7नं गुणलं तर 11ला सुद्धा कितीनं गुणा, 7नं. कारण तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणचा कन्सेप्ट माहित आहे. गुणोत्तर हे कसं वाढते, प्रमाणात. ठीक आहे, म्हणजे 6ला 7नं गुणलं तर 42 आले, तर 11ला सुद्धा 7नं गुणा, किती येते इथं, 77. 11 7 77 येत्या लक्षात. ठीक आहे, आता इकडं पुन्हा एक लक्ष द्या, काय म्हणते की 7 पासून 42 कसे आले, 7ला कितीनं गुणलं रे, 7 सखम 42, कितीनं गुणलं, 6नं. तर या 5ला सुद्धा कितीनं गुणा, 6नं. ओके, मग 6 पंच किती, 6 पंच 30. मग इथं गुणोत्तर किती दिसत आहे, A:B:C चं 30 42 77. जर या तिघालाही भाग जात असेल तर भाग द्या, पण इथं भाग जात नाही आणि ऑलरेडी मला वाटते ऑप्शन क्रमांक किती दिसत आहे, C. तर आपल्या गणिताचं उत्तर ऑप्शन क्रमांक C. समजत आहे. खूप छान ट्रिक्स आहे, पुढच्या गणितात आणखी लक्षात येईल. अरे एवढं तर करा, मी काय सांगत आहो, मी तेच सांगत आहो की तुम्ही प्लेलिस्टला जा, अंकगणिताचा कोर्स शोधा. ठीक आहे, गुणोत्तराने हे तर सगळे गणित घेतलेलं आहे. मी आज काय शिकवत आहो, PYQ. येत्या लक्षात, पेपरमध्ये आलेले गणित हे PYQ आहे, त्याच्यामुळे तो फ्लो असेल पण तिथे स्लो मध्ये आहे, लक्षात येत आहे. त्याच्यामुळे म्हणून सांगत आहो प्लेलिस्ट मध्ये जा, सर्व आहे, भूमिती, अंकगणित, बुद्धिमत्ता, सर्व फ्री ऑफ कॉस्ट आपल्याच ट्रस्टेड ऑनलाईन क्लासेस या युट्यूब चॅनलवर. आणि जे नवीन व्ह्युअर्स असेल आज, त्यांनी काय करा, नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं, मेहनत घेत आहोत, फक्त सबस्क्राईब पाहिजे, लाईक करा आणि शक्य झालं तर तुमच्या मित्रांना शेअर करा. है ना. ठीक, पुढच्या गणिताकडे चला. बघा काय म्हणते पुढचं गणित, बघा खूप छान गणित आहे, लक्ष द्या. हा सेम ABCD. आता याच्यामध्ये आपण काय कव्हर केलं की 4 व्हेरिएबल आहे, A:B:C:D ची किंमत काढायची आणि सोबत A:D ची काढायची आहे. मग सगळ्यात पहिले सांगितल्याप्रमाणे काय करा, पहा मी पेन चेंज करतो, लक्ष द्या. सांगितल्याप्रमाणे काय करा, वर लिहा A, B, C आणि D. हे ट्रिक्स आहे. ठीक आहे, ABCD. आता A:B ची किंमत किती दिसत आहे, 2:3. A:B ची किंमत किती आहे, 2:3. बरं, B:C ची किंमत किती दिसत आहे, 5:6. किती आहे, 5:6. C:D ची किंमत किती दिसत आहे, 2:1. पहा ना, मग त्याच्या खाली ते लिहा ना, 2:1. सरळ रेष घ्या. ओके, ठीक. आता रेषेला जोडून डबल कुठे द्या, sin 2 12. लिहा खाली पटकन 12. आता sin 2 12. ओके, ठीक. 2 पासून 12 कसे आले, तर 2ला कितीनं गुणलं, 6नं. व्यवस्थित लक्ष द्या, पहा मी पेन चेंज करून शिकवतो. बघा 2ला कितीनं गुणलं, 6नं. तसंच इकडे 1ला सुद्धा कितीनं गुणलं, 6नं. मग 6 1 किती येत आहे, 6. ठीक आहे, 6 1 6. ओके, इथपर्यंत. आता त्याच्यानंतर इकडं 6 पासून 12 कसे आले, तर 6ला कितीनं गुणलं, 2नं. sin 2 12. तसंच 6चा संबंध 5 सोबत आहे, म्हणून 5ला सुद्धा कितीनं गुणा, 2नं. तर 5 2 किती होते मित्रांनो, 5 2 10. ओके, इथपर्यंत. आता इथं लक्ष द्या, 3 पासून 10 कसे आले. आता 3नं 10ला भाग जातो नाही, अशा केसमध्ये काय करा, या 3नं सरळ सरळ या 10ला गुणा. आता 10 त्रिक किती होते, 30. मग 10 पासून 30 केले ना, तर मग सर्व प्रमाणात बदलवा ना, तर इकडे सुद्धा 3 गुणा. 12 त्रिक किती, 36. sin त्रिक किती रे, 18. ओके, इथपर्यंत.
आता चेक करा की 3 पासून 30 कसे आले, व्यवस्थित लक्ष द्या. 3 ला कितीनं गुणलं तर 3 ला कितीनं गुणलं तर 30 येईन, तर 3 ला कितीनं 10 न, मग 3 10 हे 30, म्हणून या 2 ला सुद्धा कितीनं गुणा 10 न, तर 10 दोणे किती होते रे 20. येतं लक्षात, 10 दोणे 20. आता ABCD ची किंमत काढायची आहे. सर्वांना भाग जाते किती ना 2 न, मग बे 10 हे 20, बे किती 15, बे किती 18, बे किती 9. पण 10 15 18 9 कुठे दिसत आहे आपल्या ऑप्शन मध्ये? 10 15 18 9. येत्या लक्षात, ऑप्शन क्रमांक सी 10 15 18 9. सोबतच तुम्हाला काय विचारलं पुन्हा अजून A:D. मग A:D म्हणजे इकडचे A घ्या आणि इकडचे D घ्या, 10:9. येत्या लक्षात 10:9. ऑप्शन क्रमांक काय दिसत आहे आपल्या गणिताचं उत्तर सी. सोपी ट्रिक्स आहे, काही जणांनी ते फर्स्ट टाइम बघितलं असेल, नाही शिकवत. शोधा युट्यूब चॅनल, लक्षात येतात. फर्स्ट टाइम बघितलं असेल म्हणून त्याला थोडं वेग म्हणजे असं ऑड वाटत आहे. थोडा स्क्रोल मागं करा व्हिडिओ, पुन्हा एकदा हेच गणित बघा. नाही तर याच्यासारखे भरपूर सारे गणित प्लेलिस्ट मध्ये गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये आपण शिकवलेले आहे. शोधा, तिथं जा, बघा. मेहनत तर घ्यावं लागेल ना, रेडीमेड कसं भेटेल? सगळं थोडं शोधावं लागेल है ना. ठीक आहे, शोधा, नक्की शोधा, नुकसान होणार नाही. खूप सोपी ट्रिक्स आहे. हे तर कठीण गणित आहे, कठीण आहे गणित. आणि कुठे विचारलं बघा, वनसेवा फॉरेस्ट पूर्व, पण कोणत्या कशाची? MPSCची 2016 मध्ये आलेला. PYQ घेत आहे ना. ठीक आहे, चालेल, ओके. चला पुढे जाऊ, पुढचं गणित घेऊ. बघा पुढचं गणित काय म्हणते. हा कुठे आलाय? MPSC STI मुख्य परीक्षा 2020 मध्ये आलाय. STI मुख्य परीक्षा 2020 मध्ये. हो बरं, गणित काय म्हणत आहे तर चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5:1 आहे. यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5:2 होते. ओके, चला आता याच्यामध्ये काय दिसत आहे? एक दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो दूध, आणि एक काय दिसत आहे? पाणी. व्यवस्थित लक्ष द्या, दूध आणि पाणी. आता बघा, सॉरी, आता दूध आणि पाण्याचं मिश्रणाचं गुणोत्तर किती दिसत आहे? 5:1, 5:1. मग दूध किती असेल त्याच्यामध्ये? 5x, पाणी किती असेल? 1x. असं समजायचं. काय एक सोपं आहे, काही टेन्शन नका घेऊ, मी आव ना. ठीक आहे, फक्त फॉलो करा है ना. ठीक, 5:1. आता यात 5 लिटर आणखी पाणी घातलं. ऑलरेडी पाणी किती होतं? 1x लिटर. पुन्हा 5 लिटर ऍड केलं. मग आता नक्कीच ना 5 लिटर ते ऍड केलं तर ऑलरेडी दूध किती होतं? 5x. पाणी किती मिळवलं? 5 लिटर. म्हणजे जो 1x होता त्यात किती ऍड झालं? 5 ऍड झालं. असं काही केल्यामुळे गुणोत्तर बदललं ना. ते गुणोत्तर किती झालं मग दूध आणि पाण्याचं? 5:2. मग ते गुणोत्तर झालं 5:2. म्हणून याला कसं लिहायचं? 5x भागीला x अधिक 5 बरोबर किती रे? 5/2. आता तुमचा खूपच जास्त अभ्यास झाला असेल ना तर तुम्ही असं कॅन्सल करू शकता. 5 काय होते? कॅन्सल. हा इकडे जाते, हा इकडे जाते. समजलं? ठीक. म्हणजे इथे किती होते? 2x बरोबर, आणि हा जेव्हा इकडे जाते इथे एक आहे ना, मग x + 5. ओके, ठीक. आता हा x इकडे जाऊन काय होईल रे? मायनस है ना. हा x इकडे जाऊन काय होईल? मायनस. म्हणजे 2x मधून x गेला, किती राहिला? x बरोबर किती येईल मग? 5. मग x ची किंमत किती आली? 5. ओके, इथपर्यंत ठीक. मग आपल्याला या मिश्रणात दुधाची राशी काढायची आहे ना. मग x ची किंमत किती दिसत आहे? 5. मग 5 गुणिले 5, दुधाची राशी किती? मग 5×5 = 25. समजत आहे काय दिसत? ऑप्शन क्रमांक 25 लिटर बी. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सोपं आहे, काही कठीण नाही. लक्षात येत आहे है ना. ठीक, म्हणजे या मिश्रणात पुन्हा 5 लिटर पाणी ओतलं. 5 लिटर पाणी ओतलं, मग हे गुणोत्तर कसं झालं? 5:2. 5/2. तिरपा गुणाकार केला, x ची किंमत 5 आली. 5x सुरुवातीला दूध होतं, दुधाची राशी विचारली किती आली? 25 लिटर. वनसेवा है ना, STI मुख्य परीक्षा 2020 मध्ये आलेला प्रश्न. मुख्य परीक्षेला वेगवेगळ्या एकाच पॅटर्नचे सेम गणित नाही घेतलंय मी, प्रत्येक वेगवेगळे घेतले. लक्षात येत आहे? गुणोत्तर आणि प्रमाण एवढं जरी केलं तुम्ही, जे आजचं लेक्चर आहे एवढं जरी केलं ना, तरी येणाऱ्या एक्झाम मधलं MPSCचं गुणोत्तर प्रमाणचं गणित तुमचं राहणार नाही. असे सर्व घेतले आहे. याच्या आधी आपण व्हिडिओ घेतलाय तो मसावी लसावीचा
हा गुणोत्तर आणि प्रमाण, याच्यानंतरचा व्हिडिओ काळकाम वेग जाईल, असे पाण्याची टाकी, नळ, शेकडेवारी, नफा तोटा, आज सर्व येईल. हे सर्व करा ना. यासाठी काय करायला लागेल, माझा व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे, ते जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, ऑल करा. लक्षात येत आहे, सर्व समजून जाईल, लक्षात येईल. एवढं करा ना, बरोबर. ते आता ते गेलं, PYQ करा. लक्षात येत आहे, पटपट लवकरचे, है ना. ठीक आहे, चला पुढे जाऊ पटकन. काय म्हणते बघा बरं, कुठं आलं सगळ्यात पहिले ते बघू आपण, कुठं आलं. MPSC कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. PYQ समजत आहे, PYQ बघा, द्या लक्ष. टफ प्रश्न आहे, टफ. ठीक आहे, टफ प्रश्न आहे. तसा पाहतो म्हटलं, बघा ना, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची प्रमाण दिलाय. 50, 60 या प्रमाणात शब्दाकडे लक्ष द्या. काय म्हटलंय लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं असते लिसनिंग, ऐकणं. आता हे तुम्ही रीड करताय, लक्षात येत आहे. पहिले वाचा बरोबर प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या आणि मग सॉल्व करा. विद्यार्थी काय करतो, डायरेक्ट सॉल्व करते, तो प्रश्नच समजून घेत नाही. असं चूक नका करू. ठीक आहे, ओके. बघा आता इथं काय म्हटलं आहे, नाणी. बघा द्या लक्ष, काय म्हटलं, नाणी आहे. नाणी म्हणजे कॉइन्स, चिल्लर, खुर्दा, है ना. ठीक, बरं. सगळ्यात पहिले प्रमाण लिहून घेऊ. पहा कशा कशाचे म्हणत आहे. 1 रुपया, 1 रुपया. हा, अजून रे 50 पैसे, है ना, 50 पैसे. हा, आणखी 25 पैसे. ओके, ठीक. म्हणजे काही जणांनी 25 पैशाचा व्यवहार केला असेल, कोणी नसेल केला, है ना. ठीक, बघा 1 रुपया पण आपल्या चलनात आहे, 50 पैसे होते, 25 पैसे पण होते. ओके, ठीक, चलनात होते. बरं, यांचं काय दिलं रे, प्रमाण दिलाय. कसं दिलं, तर दिलं 5, 6, 8 या प्रमाणात आहे. मग 1 रुपया आपण काय म्हणायचं, हे प्रमाण कशाचं दिलंय, नाणी. नाणी नाणी आहे म्हणजे हे कशाचं प्रमाण आहे, संख्या प्रमाण. हे व्यवस्थित लक्ष द्या. एक आहे संख्या प्रमाण, व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये वेगवेगळे गणित आहे. संख्या प्रमाण 5, 6, 8. मग आता एक्झॅक्ट त्या थैलीत 1 रुपयाची नाणी किती आहे, एक्झॅक्ट संख्या काढू. आता संख्या 1 रुपयाची किती आहे, 5x. 50 पैशाची किती आहे, 6x. 25 पैशाची रे 8x. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक, शिकवत आहो म्हणून वेळ लागत आहे. गणित सॉल्व करायचं असेल तर सेकंदात होते. ठीक आहे, पहा. मग संख्या किती आहे, तर 1 रुपयाच्या झाल्या 5x, 50 पैशाच्या झाल्या 6x, 25 पैशाच्या झाल्या 8x. संख्या ना रे, संख्या. आता बघा लक्ष द्या, 50 पैशाचे, 50 शब्दाकडे लक्ष द्या, लिसनिंग. 50 पैशाचे तुमच्याकडे 6 कॉइन्स आहेत. संख्या कॉइन्स आहे. मग रुपये किती असेल, 3 रुपये. येत्या लक्षात, रुपये किती असेल, 3 रुपये. कसं समजलं, हा, 1 रुपयात किती येते, 2. मग 6ला कितीनं भागलं, 2 तर किती, 3. तसंच आता का केलं, कारण इथं काय दिसत आहे, पहा ना गणितात. इथं काय, त्या पिशवीत काय 420 रुपये. मग पिशवीत रुपये दिले, रुपये. मग ह्या संख्येचं रूपांतर एकूण कशात करा लागल, रुपयात. लक्षात येत आहे. म्हणून आपण काय करत आहोत, ह्या संख्येचं रूपांतर कशात करत, रुपयात. मग आता एक्झॅक्ट आपण काय काढू, आपल्याकडे किती रुपये आहे. तसे एकूण पिशवीत किती रुपये आहे, 420. पण इथं माहित आहे काय, एक्सच्या फॉर्म मध्ये बोलायला लागेल ना. ठीक आहे, मग रुपये काढू. आता 1 रुपयात एकच नाणं बसते. मग इथं किती रुपये असेल रे, हे 5x असेल ना. ठीक आहे, मग इथं किती असेल, 6x भागेला किती, 2. का भागेला 2 केलं बरं, सांगा बरं, का भागेला 2 केलं असं आपण, कारण 1 रुपयात, कारण 50 पैशात किती बसते, 2, है ना. 1 रुपयात 50 पैसे 2. मग आता इथं 8x भागेला किती करायला लागेल, 4. आता हे काय झालं रूपांतर, सर 4x, 4च का केलं, 25, 25, 25, 25. 1 रुपयात किती बसते, 4. मग 8 रुपयात किती बसेल, 2. लक्षात येत आहे, 8 कॉइन्स असेल तर 2 रुपये 25 पैशाचे ना. ठीक आहे, मग आता तुम्ही इथं असं करू शकता, इथं भाग जाते ना, बघ, 2 बे 2 त्रिक 6, 4 1 4, 4 2 8. आता एक्झॅक्ट तुमच्याकडे एक्झॅक्ट रुपये
रुपये है ना, एक्झॅक्ट. 1 रुपयाचे किती आहे? 5x रुपये. किती? 1 रुपयाचे. 50 पैशाचे किती आहे रे? 3x रुपये. आणि इकडं 25 पैशाचे किती आहे रे? 2x रुपये. हे काय झालं? रुपये. मग या सर्व रुपयांची बेरीज करू ना, कारण एकूण किंमत रुपयांची 3 आणि 2 5 आणि 5 किती दिली? 10x. आणि हे 10x म्हणजे किती आहे रे इकडं? किती आहे 10x म्हणजे? है ना, इथं दिसत आहे 420. व्यवस्थित लक्ष द्या, 420. मग x ची किंमत किती होईल? 42. ऑब्विसली x ची किंमत किती होईल? 42 है ना. ठीक. मग आपल्याला काय विचारलं? 50 पैशांची नाणी किती? कंबाईनचा गट ब चा प्रश्न आहे. इथं 42 येऊन जाते, विद्यार्थी खुश होते, कारण हे 50 पैशाचं, हे 50 पैशाचा 50. आणि 42 ला किती न गुणतो? 3 न. 42. लक्ष द्या, मी काय सांगत आहोत? 3 न गुणलं, कारण x ची किंमत किती आहे? 42. व्यवस्थित लक्ष द्या. 3 दोन्ही किती? 6. 4 त्रिक किती? 12. किती आलं? 126. आणि लगेच 126 आपल्या ऑप्शन मध्ये दिसते, है ना. लगेच 126 दिसत ऑप्शन मध्ये. 126 काय आहे? रुपये. रुपये. कारण हे काय होतं? रुपये. कारण हे 3x काय होतं? रुपये 50 पैशाचे रुपये. मग ते 126 काय? रुपये. आपल्याला प्रश्नात काय विचारलं? तेच काय प्रश्न काय विचारला? किती नाणी आहेत? कॉइन्स. मग या 126 रुपयाचं रूपांतर कशात करायला लागेल? कॉइन्स मध्ये. आणि 1 रुपयात किती कॉइन्स बसते? 50 पैशाचे 2. तर 126 रुपयात किती बसेल? 126 गुणेला 2. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय? 126 गुणेला 2. 12 2 24. बघा काय असेल, है ना. इथं काय येत आहे ना, 2 मिनिटं बघा. 126 गुणेला 2. साइन 2 12 2. 12 2 24 आणि 1 25. किती आले? 252. कुठं दिसते? हा, आपल्या गणिताचं उत्तर किती? 252. व्यवस्थित लक्ष द्या. येते विद्यार्थी मित्र, माझ्यावर विश्वास ठेवा. आता तर सुरुवात आहे, अजून दिल्ली दूर आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे, व्यवस्थित करा बघा व्यवस्थित. हा, आता पुन्हा एकदा मी अजून प्रमोशन करतो. काय? जा युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये, याच्यावरच भरपूर सारे गणित घेतले. एक एक गणित पहा, मग हे सगळं समजेल कसं आलं काय आलं. सोपं आहे रे, काही कठीण नाही ना. तुमचं इथं स्पष्ट दिसत आहे कुठाला कंबाईन मध्ये आला. इथं येऊ शकते, तुमच्या पेपरला काय नाही येऊ शकत? येऊ शकते ना. ठीक आहे, मग काय करावं लागेल? प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. नक्की प्रॅक्टिस करा. यश तुमच्या हातात आहे. चल पहा. हा, पुन्हा टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2022 चा प्रश्न आहे. सर्व कव्हर करत आहे बरं. असं नाही की बाबा सर फक्त हेच घेत आहे, कंबाईन मधलं लिपिक टंक लेखनच घेत आहे किंवा काही. टॅक्स असिस्टंटचा प्रश्न आहे. राज्यसेवेचे पण कव्हर केले आहे. पुढं वन सेवेचा होता याच्या आधीचा, है ना, MPSCच्या फॉरेस्टचा, है ना. ठीक आहे, पहा आता याच्यामध्ये काय म्हणते की 8 11 20 29 या संख्यांमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे या संख्या प्रमाणात येतील. यांच्यामधून कोणती संख्या कमी करायची म्हणते? मग या संख्या प्रमाणात येतील. कोणती संख्या कमी करता? आता याच्यासाठी काय करायचं पहा. संख्या प्रमाणात येणे वगैरे वगैरे याच्याबद्दल सगळं व्यवस्थित सांगितलं. PYQ आपण डायरेक्ट सोल्युशनवर जाऊ. पहा, तुम्ही बोर व्हाल नाही, आहे ना. ठीक. कसं करायचं की या पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार 8 आणि 29 चा गुणाकार करायचा. यामधल्या 2 संख्येचा सुद्धा काय करायचा? गुणाकार. 11 आणि किती आहे इथं? 20 चा पण काय करायचा? गुणाकार. भागेला ह्याच्या वर संख्या दिसते ना, त्याच 2 संख्येची काय करायची? इथं बेरीज. 8 आणि 29 ची काय करायची? बेरीज. 11 आणि 20 ची सुद्धा काय करायची? बेरीज. असं लक्षात ठेवा. कोणती संख्या कमी करावी? कमी म्हणजे मायनस, म्हणून इथेही मायनस घ्या, इथे मायनस घ्या. पण असं काही नाही. कोणती संख्या मिळवावी म्हटलं ना, तरी सुद्धा इथं मायनस मायनस घ्यायचं. नाही तर काही विद्यार्थी काय करते? कमी करा म्हणून मायनस आणि मिळवायचे म्हणून प्लस. असं करू नका. फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक. आता नक्की ना हे सॉल्व्ह होते. मग असं इक्वलचं चिन्ह देऊन दोघांचा गुणाकार करा. 9 8 72. 9 8 72 2. 8 किती? 7. 8 2 16. 16 आणि 7 ची काय करू? बेरीज. किती होईल मग? 23. मग इथे किती? 232. ओके, इथपर्यंत. मायनस 11 2 22. किती आलं? 220 अपॉन
29 आणि 8 ची काय करा बेरीज. आता 29 आणि 8, पहिले 29 मध्ये 1 मिळवा, किती होते 30. 30 आणि तिकडचे 7 घ्या, किती झाले 37. मायनस किती होते 11 आणि 20 ची बेरीज करा. 2 आणि 1 3, म्हणजे किती होते 31. ठीक आहे. दोघांची वजाबाकी करा ना. काय ते 2 मधून 0 गेला किती राहिले 2. 3 मधून 2 गेला किती राहते 1. 2 मधून गेला 0. आता इथं 37 मधून गेले किती राहिले 6. किती येते मग इथं साइन 2 आहे 12. किती शिल्लक राहिले 2. एका ऑप्शन मध्ये हा. मग आपल्या गणिताचं उत्तर काय 2. मेहनत फक्त एवढी की कॅल्क्युलेशन फक्त फास्ट करणे. लक्षात येतात. सोपं आहे सोपं आहे. आता पहा पुढे जाऊ. पुढचं गणित पहा काय म्हणते. हो मस्त सगळ्यात चांगलं गणित आहे. टफ गणित शिकू आपण. हो लक्ष द्या. सगळं कव्हर होतंय ना. प्रत्येक गणित पहा वेगवेगळ्या पॅटर्नचा घेतला मी. असं नाही केलं की एकच सारखे 2-2 गणित. हा मोजकं शिकवेल पण चांगलं शिकवेल. लक्षात येतात. व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता हे सुद्धा गणित कुठे दिसत आहे. एमपीएससी क्लर्क म्हणजे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलाय. हे 19 मध्ये एमपीएससी ने विचारलं. तलाठीमध्ये होऊ शकते यावेळेस पण येईल. है ना. ठीक आहे. असं काही नाही. पीवायक्यू ची प्रॅक्टिस करा. ओके चला द्या लक्ष. ओ 3 संख्यांचे गुणोत्तर 1/2 2/3 3/4. व्यवस्थित लक्ष द्या. पहा काय करायचं 1/2 2/3 3/4. ट्रिक्स शिकू आपण. ट्रिक्स काय करा. हे प्रमाण म्हणणं कठीण जाते ना. तर ह्या ज्या छेदात संख्या दिसते या छेदातील संख्येचा काय घ्यायचा नेहमी लसावी. मजावी लसावी. हा ठीक. 2 3 4 चा लसावी 4 3 12 12 2 24. आता याचा लसावी किती 24. किंवा तुम्ही मग आता काय करा की याच्यामध्ये है ना. ठीक 1/2 ला किती न गुणा 12. तसंच 2/3 ला सुद्धा किती न गुणा 12. तसे 3/4 ला किती न गुणा 12. आपण वेगळं काही नाही केलं. या संख्या 12च्या प्रमाणात वाढवून घेतल्या. इथं भाग जाते ना. बघा भाग जाते कशाचा. बेक बे बेसक 12 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 3 12. इथं काय झालं 6 1 6 4 2 8 3 3 9. हे नवीनच गुणोत्तर भेटले ना. 6 8 9 है ना. तर मग आता काय म्हणते सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती आहे 36. साहजिक गोष्ट आहे. ही सर्वात मोठी आहे आणि ही सर्वात लहान आहे. ही सर्वात मोठी आहे. ही सर्वात मोठी आहे. ही सर्वात लहान आहे. मग त्या संख्या कोणत्या होईल तर असं म्हणा 6x 8x आणि 9x. मग या मोठ्या आणि लहान संख्येतला फरक म्हणजे वजाबाकी. मग 9x आणि 6x मधला फरक किती रे तर 9x आणि 6x मधला फरक किती आहे 3x. आणि तोच फरक किती दिला इथं 36. मग 3x ची किंमत किती 36. मग x ची किंमत किती 12 त्रिक 36. येतं लक्षात है ना. 12 त्रिक 36. मग x ची किंमत 12. मग काय म्हटलं त्या संख्या कोणत्या. त्या संख्या होत्या 6x 8x 9x. मग त्या संख्या कोणत्या होईल. x ची किंमत किती आहे. x ची किंमत 12. मग 12 सकम 72 12 8 96 12 9 108. ऐका आपल्या ऑप्शन मध्ये 72 96 108 72 96 108. ऑप्शन क्रमांक काय दिसते सी. समजत आहे. सोपं आहे. काहीच कठीण नव्हतं. प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस पटकन होते सॉल्व है ना. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप छान छान गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच घ्या. अरे मुख्यच आपण डायरेक्ट कारण आपण पीवायक्यूच चालू केलं. प्री आणि मेन्स दोघांनाही लागू पडत. एकच काय करावं लागतं रे यासाठी सांगा बरं. तुम्ही सांगा काय करावं लागेल. अरे कोणती एखादी पोस्ट जर आपल्याला काढायची असेल तर मेहनत लागेल ना. मेहनत घ्यास लागेल. जर आपल्याला पोस्ट काढायची असेल तर है ना. ठीक आहे. पोस्ट नसेल काढायची तर मग मेहनत घ्यायचं काम नाही. जिद्द चिकाटी ठेवा की मला यावेळेची कंबाईन काढणे आहे. लक्षात येत आहे. जिद्द चिकाटी ठेवा. जे विद्यार्थी लागले त्यांना विचारा रे नोकरीवरचं लाईफ काय आहे. चला पुढे जाऊ. बघा आयुष्यात एकदा मला सांगा आयुष्य एकदाच भेटते. मग तेच एकदाचं आयुष्य आपण चांगलं जगून बघू ना. लक्षात येत आहे. आयुष्य एकदाच भेटते. मग एकदाच प्रयत्न करून बघू. एकदाच काय होते ते करून पाहू. देऊन पाहू स्वतःसाठी. बरं दुसऱ्यासाठी आहे का स्वतःसाठी आहे. देऊन बघा. चालेल. पहा काय म्हणते एका शाळेतील मुली व मुले है ना यांचे गुणोत्तर किती दिसत आहे 4:5. ओके मुली आणि मुले दिसत आहे. चालेल ना. बघा काय म्हणते इथं मुली आहे
आणि इथं मुले आहे. बरं, यांचं गुणोत्तर कसं दिलंय बघा बरं, ते दिलं आहे 4:5. मग तुम्ही असं म्हणू ना, मुले किती आहे त्या वर्गात 4x, मुले किती आहे 5x. मुलींची संख्या किती आहे 76. मग मुली इथं आहे ना, मुलींची संख्या किती आहे 76. x ची किंमत किती होईल मग, x ची किंमत आहे ना, खूप सोपं आहे रे बघा. x ची किंमत काय होईल तर 76 भागीला किती 4. 4 न भाग देऊ ना, कितीनं भाग जाते बघा, 4 1 4 है ना, 4 1 4. 2 मिनिट, हा 4 1 4 किती राहिले, 4 1 4 म्हणजे झालं म्हणजे 3 36. आता 4 किती 36, 4 9 36, 9 चूक 36. मग x ची किंमत किती आली 19. x ची किंमत किती 19. आपल्याला प्रश्न काय केला तर मुले किती म्हणते ना, है ना, तर मुले किती. मग त्या वर्गात मुले किती आहे 5x. मग 5x मुले आहे. गणितात x ची किंमत किती काढली आपण 19. मग 19 गुणिला किती करू रे 5. पाळा पाठ असेल तर 19 5 म्हणून, नसेल तर 9 5 45 ची 5. आजची किती येते 4. 5 1 5 4 9 किती दिसत आहे 95. आहे का आपल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक बी. सोपं आहे. कुठे आलेला प्रश्न आहे, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021. एमपीएससीचाच प्रश्न आहे ना, ठीक आहे. काय उत्तर दिसत आहे आपल्या गणिताचं 95. चला पुढचं गणित पाहू. कधी सोपं कधी कठीण. चला द्या लक्ष पहा. पुढचं गणित काय म्हणते, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. 2024 मध्ये बघू बरं काय म्हणते प्रश्न. चला पहा काय म्हणत आहे याच्यात, की एका शिक्षकाचे उत्पन्न, व्यवस्थित लक्ष द्या बघा, उत्पन्न आणि खर्च, उत्पन्न खर्च, त्याच्या उत्पन्नामधून जर खर्च काढला तर काय शिल्लक राहते, बचत. उत्पन्नामधून खर्च काढला तर काय शिल्लक राहते, बचत. लक्षात येत आहे, ठीक. मग इथं काय म्हणत आहे आपल्या गणितात, तर गणित असं आहे की एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचं काय दिला, गुणोत्तर 11:9 आहे. बरं व्यवस्थित लक्ष देऊ बरं, पहा बरं, उत्पन्न आणि काय म्हणते खर्च. हा, आणि इथं काय दिसत आहे 11:9 उत्पन्न आणि खर्च. जर त्याचे वार्षिक 36,000 रुपयाची बचत केली, ही तर शब्द पहा काय वार्षिक, त्याला बचत केली. मग आता 11x, याला आपण 11x उत्पन्न म्हणू, 9x उत्पन्न म्हणू. मग या दोघांची जर वजाबाकी केली तर 11 मधून 9 गेले किती राहते 2. 2x रुपये त्याची काय असेल, बचत असेल. म्हणजे त्या व्यक्तीची बचत हे किती आहे रे, बचत है ना, त्या व्यक्तीची बचत किती दिसत आहे आपल्याला, पाहून घेऊ. 11 मधून 9x गेले किती राहिले 2x. 2x बचत आहे. मग हेच बचत किती दिली आपल्याला 36,000. तर ती बचत केली त्यानं 36,000. मग 2x बरोबर किती 36,000. मग x बरोबर किती 18,000. येत आहे लक्षात, x ची किंमत किती आली 18,000. 36,000 भागीला 2 किती 18,000. x ची किंमत 18,000 आली. ऑप्शन मध्ये आहे 18,000, ऑप्शन मध्ये आहे 18,000. मग लगेच 18,000 म्हणाल का नाही, 18,000 रुपये काय फक्त x ची किंमत. मग आता आपल्याला काय म्हटलं, त्याचं मासिक उत्पन्न म्हणजे त्याचं किती होतं 11x. त्याचं उत्पन्न होतं 11x. व्यवस्थित लक्ष द्या, त्याचं उत्पन्न किती रुपये 11x. 11 गुणिला x ची किंमत किती दिसत आहे 18,000. व्यवस्थित लक्ष द्या. मग 18 गुणिला 11 करा, 8 8 8 1 9 81 198. आणि इकडे किती 1 2 3 रुपये, एवढं रुपये त्याचं काय झालं उत्पन्न. व्यवस्थित लक्ष द्या, हे काय आहे त्याचं उत्पन्न. कसं काय सर उत्पन्न, 1,98,000 रुपये. अरे हे 11x रुपये उत्पन्न होतं. मग इथं दिसते काय 1,98,000 कुठंच नाही, विद्यार्थी कन्फ्युज होऊन जाईल. हे उत्पन्न कधीच दिसत आहे वार्षिक, कारण हे 36,000 रुपये काय होतं वार्षिक बचत होती. मग हे उत्पन्न सुद्धा कसं असेल वार्षिक. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलं मासिक. मग एका वर्षात 12 महिने, म्हणून या आलेल्या 1,98,000ला 1,98,000ला कितीनं भागा लागल 12नं. डायरेक्ट जमलं शक्य झालं 12नं भाग द्या. 12 1 12 है ना, द्या भाग. 12 1 12 किती राहिले रे, किती राहते 12 1 12 किती राहिले 7. 78 झाले. 12 सखम 72 किती राहिले
आता 12 सकम 72 78 होते, किती झाले 72, 60 राहिले, 0 आला, 12 पंच 60 राहिलेले 2 0. आता ह्या कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. 16,500 कट दिसतो ऑप्शन क्रमांक डी. समजत आहे? सोपं होतं, काही कठीण नाही. व्यवस्थित लक्ष द्या. उत्पन्न खर्च बचत राहते, उत्पन्नामधून खर्च काढली बचत, आणि ती गणितात बचत दिली होती 36,000 रुपये. एक्सची किंमत किती आली 18,000 रुपये, आणि पटकन 18,000 रुपये याला गुणलं, कारण त्याचं एकूण उत्पन्न किती काढलं वार्षिक, आपण 1,98,000 वार्षिक. ऑप्शनमध्ये मासिक विचारलं म्हणून आलेल्याला 12 भागलं, आपल्या गणिताचं उत्तर आलं 16,500 रुपये. त्याचं काय होतं इथं 16,500 इतकं काय होतं त्याचं उत्पन्न होतं. ओके, समजत आहे? सोपे रे. कुठे आलेला प्रश्न आहे? हा, गट संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे ना, ठीक आहे, मागच्या 2 मध्ये है ना. चला पुढे जाऊ. बघा काय म्हणते. टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. 2 गुणोत्तर दिले आहे. ए व बी टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत? ओके, ठीक. काय म्हणते, ए आणि बी मध्ये ठेवलेल्या फळांचं गुणोत्तर 7:9 आहे. म्हणजे असं म्हणू की ए आणि बी चं गुणोत्तर किती दिसत आहे 7:9. ठीक आहे ना. पहिलं पाहून घेऊ ना. बघा, टॅक्स रेजिस्टंट मुख्य परीक्षा 2021 मध्ये सगळे MPSC ला आलेले प्रश्न घेतले आपण. ए आणि बी चं गुणोत्तर किती 7:9. ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली. आता मला सांगा, ए टोपलीत फळं किती असेल, तर टोटल फळं झाले 7x. बी मध्ये किती असेल 9x. मग आता ए मधले किती फळं काढून घेतले 6. मग काढून घेतले म्हणजे मायनस करू ना. मग ए मधले आपण किती फळं काढता 6 काढून टाकू. ए मधले 6 काढले, कशात ठेवले बी मध्ये टाकले. मग बी मध्ये टाकले, बी मध्ये 6 वाढेल ना, तर 9x प्लस किती होईल 6. मग हे असं काही केल्यानंतर त्याचं गुणोत्तर पण बदलत आहे. किती होत आहे ते गुणोत्तर 1:3. मग याला कसं लिहितो आपण 7x - 6 अपॉन 9x प्लस 6 बरोबर किती रे 1/3. हा 3 इकडे जाते, इकडे जाते. मग डायरेक्ट गुणा आपण. 7 त्रिक 21x मायनस 6 त्रिक किती 18. हा तिकडं गेला तर काय होईल 9x प्लस किती 6. हा मायनस प्लस होते, हा प्लस मायनस होते. इतकं बेसिक तुमचं आहे. आपण आज डायरेक्ट काय अभ्यासत आहोत PYQ, गणित नाही शिकत आहोत, बरोबर ना. ठीक. हा मायनस प्लस करू, प्लस मायनस म्हणजे काय होईल 21x मायनस 9x. हा प्लस होता म्हणून मायनस झाला, हा मायनस आहे म्हणून प्लस 18. ठीक आहे. आता 21x मधून 9x गेले, 21 मधून 9 काढा, किती राहते रे 21 मधून 9 गेले. चला 21 मधून 9 काढा, किती राहिले 12 है ना. मग इथे किती राहिले 12x बरोबर 18 आणि 6 ची काय करा बेरीज, किती होते 24. मग x ची किंमत किती, x ची किंमत किती होईल इथं है ना. x ची किंमत किती 2. मग x ची किंमत किती आली 2 है ना. 12 भागेला केले किती 2. मग आता x ची किंमत 2 आली तर प्रश्न काय, ए व बी टोपल्यात मिळून एकूण किती फळे आहेत. एकूण फळे विचारलं म्हणजे 7x आणि 9x ची काय करायची बेरीज. मग 7x आणि 9x ची बेरीज करा. एकूण फळे ना 9x आणि 7x ची बेरीज करा. एकूण फळे ना 9x आणि 7x ची बेरीज करू. बरोबर बेरीज किती येते तर इक्वल टू 9 आणि 7 किती रे 16x. आणि x ची किंमत किती आहे गणितात 2. कुठून आणली आपण म्हटलं का नाही, इथं काढली आपण x ची 2. 16 दोन्ही किती मग 32. मग आपल्या ऑप्शन मध्ये कुठे दिसत आहे 32. 32 बी नंबरचा ऑप्शन. सोपं आहे, एकदम सोपं आहे, काही कठीण काहीच नाही. मग त्या एकूण फळे किती आहे, तर किती फळे निघाली मग आपली 32. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण कधी सॉल्व्ह करू शकता. चला पुढे जाऊ, बघू बरं आपण प्रश्न काय म्हणते पुढचा है ना. ठीक. असो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने इथंच थांबू है ना. धन्यवाद. सर्व प्रश्न कव्हर केले, नक्की फायदा घ्या, फायदा घ्या थोडासा. बघा ना प्रश्नाची क्वालिटी बघा, सर्व प्रश्न आहे, प्रश्नाची क्वालिटी बघा है ना. तुम्ही बघू शकता नक्की है ना. सर्व प्रश्न आहे, सगळे कव्हर केले खूप छान पद्धतीने आहे. वारंवार चला प्रॅक्टिस करा है ना. गुणोत्तर आणि प्रमाण आपण कव्हर केलं. आता याच्यानंतर आपण काळकाम वेग, शेकडेवारी, नफा तोटा सर्व कव्हर करू. फक्त तुम्ही काय करा, एक काम करा है ना. आपला हा जो इकडं ट्रस्टेड ऑनलाईन क्लासेस है ना, ट्रस्टेड ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, लाईक करणं विसरू नका. मेहनत घेतो आणि तुमच्यासाठी. चालेल,
भेटू नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.